पोकरा 2.0 दुसरा टप्पा ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहे. आज आपण स्प्रिंकलर ऑनलाईन कसे करणार हे पहा. गुगल क्रोमवर जाऊन पोकरा ऑनलाईन अर्ज असे टाईप करा. पोकरा ऑनलाईन अर्ज असे टाईप करा. DBT पोर्टलवर जाऊन डाव्या साईडला जाहिरात आलेली आहे, त्या लिंकवर जायचं आहे. लिंकवर गेल्यानंतर त्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या लिंकला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एका टॅबमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2 असं पेज आपल्यासमोर येईल. समोर दिसणाऱ्या वेबसाईटवर आपल्याला शेतकरी माहिती, फार्मर ID कसा काढायचा, आधार नंबर, ॲग्रीस्टॅग नंबर इत्यादीद्वारे आपल्याला लॉग इन करता येते. तर आपण आधार नंबर टाकून या ठिकाणी आपण स्प्रिंकलरसाठी अर्ज करूया. त्यासाठी आपला 12 अंकी आधार नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे. तो आपण टाईप करून घेऊया आणि दिलेला आपला जो मोबाईल लिंक नंबर असतो या नंबरवर OTP जातो आणि OTP गेल्यानंतर आपल्याला लॉग इन होतो. चला आपण आधार नंबर या ठिकाणी टाकून घेऊया. या ठिकाणी मी आधार नंबर टाकलेला आहे. कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे OTP गेलेला आहे. OTP गेल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलला OTP तो येईल. तो OTP आल्यानंतर आपण या ठिकाणी फिल करायचं आहे, टाकायचं आहे आणि फिल करून आपण या ठिकाणी सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक करायचं. अशाप्रमाणे आपल्यासमोर OTP पडताळणी झालेली आहे आणि हा दिलेला डॅशबोर्ड आपल्यासमोर आहे. या डॅशबोर्डवर आपल्याला डॅशबोर्ड, प्रोफाईल, सर्वात अगोदर प्रोफाईल तयार करायचे. प्रोफाईल तयार करत असताना वैयक्तिक माहिती सर्वप्रथम या ठिकाणी भरायची. वैयक्तिक माहिती भरल्यानंतर जर अपंग असाल तर अपंगाची माहिती या ठिकाणी भरायची. त्यानंतर जात प्रवर्ग आपला जो असेल या ठिकाणी जात प्रवर्ग भरायचा आहे आणि पुढे जा ह्या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर अर्जदाराने पत्ता या ठिकाणी टाईप करायचा आहे. पुढे जा. यानंतर समोर याप्रमाणे तुम्हाला पाण्याचे स्रोत, विहीर, बोर, लाईट कनेक्शन हे करायचे आहे. अशाप्रमाणे चला स्प्रिंकलरसाठी या ठिकाणी आपण अर्ज करूया. चला घटकामध्ये सूक्ष्म सिंचन, घटकाचे नाव तुषार सिंचन, चल सिंचन आणि आपला जो मिमी आहे 75 mm हे टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर हे काळजीपूर्वक टाकायचं आहे आणि पुढे जा. पुढे झाल्यानंतर सर्व सूचना व्यवस्थित वाचायच्यात. सर्व सूचना व्यवस्थित वाचूनच पुढील जे काही कार्यवाही आहे ते करून घ्यायचे आहे. यानंतर आपण पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करू. पुढे गेल्यानंतर समोर आपल्याला असा दिसेल. असा दिसल्यानंतर या ठिकाणी आपला सर्वे नंबर ॲड करायचा आहे. सर्वे नंबर ॲड केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ओरी जे आहे ते बघायचं. सदर घटकाचा पात्र असलेले क्षेत्र हे बघायचे. इथं 70 गुंठे आहे. मग इथं आपण 70 गुंठे टाकूया. 70 गुंठे टाकल्यानंतर पुढे नेक्स्ट करू. सर्व माहिती बरोबर आहे का तपासून घ्या. सर्वे नंबर आणि दिलेले कोटेशन जे आहे ते आपण आपल्या फाईलमधून PDF जी आहे ती PDF आपण या ठिकाणी अपलोड करायची आहे, जेणेकरून स्प्रिंकलर मिळाल्यानंतर आपल्याला ती उपयोगी येईल. बंद करा. पुढे कोटेशन बघा. याप्रमाणे कोटेशन असते. अशा प्रकारचं कोटेशन
आपल्याला अपलोड करावं लागेल. या ठिकाणी फाईल आलेली, ओके करा. बघा, सगळी माहिती व्यवस्थितपूर्वक वाचा आणि अर्ज पुढे गेल्यानंतर खूप साऱ्या सूचना येतात. त्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून घ्या. वाचून घेतल्यानंतर मला हे सर्व मान्य आहे करून परत स्वयंघोषणा 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा 9 घोषणा क्लिक करून या ठिकाणी सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्यात, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. सर्व सूचना आपण व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्याव्या, जेणेकरून आपला अर्ज रद्द होणार नाही. हे सगळं वाचून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. अशाप्रमाणे आपला हा अर्ज भरून पूर्ण झालेला आहे. बघा मित्रांनो, मग या अर्जाची आपण या ठिकाणी सर्व व्ह्यू बघू शकता, तो डाउनलोड करू शकता, त्याची प्रिंट काढू शकता. अशाप्रमाणे त्याची प्रिंट घेऊ शकता. तर आपणाला आज समजले की पोखरामध्ये स्प्रिंकलर कसे ऑनलाईन करायचे. तरी सर्व शेतकरी मित्रांनी आपले अर्ज आपणही भरू शकतात किंवा आमच्या सेंटरला येऊनही भरू शकतात. अशा प्रकारे आम्ही अर्ज भरून दिले जाते. आता या ठिकाणी आपले अर्ज, माझे अर्ज यामध्ये बघा, या डॅशबोर्डवर एकूण अर्ज असे दिसेल. नवीन अर्ज या ठिकाणी पुन्हा करू शकतात. हे आपण केलेले अर्ज या ठिकाणी पाहू शकतात. माहिती आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. या ठिकाणी बघा, पूर्ण अर्ज आपल्याला पाहावयास मिळतो. त्यावर काय प्रक्रिया सुरू आहे, काय नाही. नवीन अर्ज करायचा असेल तर हे ऑप्शन परत आपण दुसऱ्या घटकासाठी अर्ज करू शकतात. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.